नमस्कार. मराठीमध्ये अनेक काव्यप्रकार हे प्रसिद्ध आहे. त्यातल्या त्यात गझल म्हटलं की माणसाच्या काळजाला हात घालणारा काव्यप्रकार. अशीच एक गझल आज मी तुमच्यासमोर सादर करणार आहे. खरं तर हा गझल संग्रह 14 जूनला प्रकाशित होत आहे आणि तो आहे सुधीर सुरेश मुळीक यांचा. तोपर्यंत ज्यांना कुणाला हा गझल संग्रह हवा असेल त्यांना तो 200 रुपयात मिळेल. या प्रकाशनानंतर त्याची किंमत जास्त असेल. चला तर मग पाहूया सदरा कफल्लकाचा या गझल संग्रहातील एक गझल. अजन्म घेत आलो अंदाज घोळक्याचा, अजन्म घेत आलो अंदाज घोळक्याचा, गर्दीत कोण माझे मी नेमका कुणाचा. अजन्म घेत आलो अंदाज घोळक्याचा, गर्दीत कोण माझे मी नेमका कुणाचा. या सर्कशीत बसलो, या सर्कशीत बसलो हरवून चेहरा मी, या सर्कशीत बसलो हरवून चेहरा मी, नंतर दिला जगाने दर्जा विदूषकाचा. तू मनमुराद हसली नसतीस या व्यथेवर, तू मनमुराद हसली नसतीस या व्यथेवर, असतास ऐकला जर गोंगाट आसवांचा. तू मनमुराद हसली नसतीस या व्यथेवर, असतास ऐकला जर गोंगाट आसवांचा. मी भरजरी सुखाच्या भिरकावल्यात चिंध्या, मी भरजरी सुखाच्या भिरकावल्यात चिंध्या, तेव्हा कुठे मिळाला सदरा कफल्लकाचा. मी भरजरी सुखाच्या भिरकावल्यात चिंध्या, तेव्हा कुठे मिळाला सदरा कफल्लकाचा. सोसेन मी असाही दुष्काळ एकट्याने, सोसेन मी असाही दुष्काळ एकट्याने, पण सावलीत राहो वाटेकरी उन्हाचा. सोसेन मी असाही दुष्काळ एकट्याने, पण सावलीत राहो वाटेकरी उन्हाचा. मी अपयशीच आहे, मी अपयशीच आहे कळसावरी यशाच्या, मी अपयशीच आहे कळसावरी यशाच्या, इतक्यात अर्थ कोणी लावू नये कशाचा, इतक्यात अर्थ कोणी लावू नये कशाचा. आता अशाच एका आशेवरी जगूया, आता अशाच एका आशेवरी जगूया, असणार फार सुंदर शेवट कथानकाचा. आता अशाच एका आशेवरी जगूया, असणार फार सुंदर शेवट कथानकाचा, असणार फार सुंदर शेवट कथानकाचा. अशी ही सुधीर सुरेश मुळीक यांची सदरा कफल्लकाचा या गझल संग्रहातील एक गझल. तुम्हाला कशी वाटली ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. चला तर मग भेटूया पुन्हा एकदा नवीन अंतरंगासोबत. तोपर्यंत धन्यवाद.